श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमची रास सिंह असेल तर आजचा हा संदेश मनापासून ऐका. आज प्रत्येक गोष्ट जिंकण्याची नाही, काही गोष्टी समजून घेण्याची वेळही असू शकते. 19 जुलैचा दिवस प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीसाठी सारखाच असेल असे नाही, पण काहींना आज स्वतःच्या नेतृत्व गुण, निर्णय आणि नात्यांकडे नवी दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात एक प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य वेळी शांत राहण्याची बुद्धी, योग्य निर्णय घेण्याचं धैर्य आणि प्रत्येक परिस्थितीत नम्र राहण्याची शक्ती द्या. सिंह राशीचा आजचा विशेष संदेश आहे. सिंह राशीच्या व्यक्तींची ओळख फक्त धाडसाने होत नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीमुळेही होते. तुम्ही अनेकदा इतरांसाठी मजबूत राहता, इतरांना आधार देता, पण आज स्वतःलाही थोडा वेळ देण्याची गरज जाणवू शकते. आजचा दिवस तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो. मी इतरांना मार्ग दाखवत आहे, पण मी स्वतः योग्य दिशेने चाललो आहे का? हा प्रश्न कठीण असला तरी त्याचं उत्तर तुमच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. संकेत क्रमांक 1. एक शांत निरीक्षक तुमचं काम पाहत असू शकतो. आज काही सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या कामाची किंवा वागण्याची दखल कोणीतरी घेत आहे अशी जाणीव होऊ शकते. ते वरिष्ठ असू शकतात, शिक्षक असू शकतात, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असू शकतात किंवा तुमच्याकडून प्रेरणा घेणारी एखादी व्यक्ती. म्हणून आज प्रत्येक छोट्या कृतीला प्रामाणिकपणा ठेवा. अनेकदा मोठ्या संधी मोठ्या घोषणांनी येत नाहीत, त्या आपल्या सातत्यपूर्ण कामातूनच तयार होतात. संकेत क्रमांक 2. अभिमान आणि स्वाभिमान यातील फरक समजण्याचा दिवस. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो, तो योग्यही आहे. पण आज अशी एखादी परिस्थिती येऊ शकते जिथे शांतपणे ऐकणं, स्वतःचं मत थोडा वेळ बाजूला ठेवणं किंवा दुसऱ्यांच्या दृष्टिकोन समजून घेणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. स्वतःला विचारा, मी माझा मुद्दा सिद्ध करतोय की खरंच सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करतोय? हा एक विचार अनेक नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. संकेत क्रमांक 3. एक जुनी प्रेरणा पुन्हा जागी होऊ शकते. आज एखादं पुस्तक, एखादं गाणं, एखादा जुना फोटो किंवा एखाद्या व्यक्तीचं यश पाहून तुमच्या मनात एक जुनं स्वप्न पुन्हा जागं होऊ शकतं. त्याकडे फक्त आठवण म्हणून पाहू नका. स्वतःला विचारा, या स्वप्नासाठी मी आज एक छोटं पाऊल कोणतं उचलू शकते? मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण एका छोट्या निर्णयाने त्यांची सुरुवात नक्कीच होऊ शकते. स्वामी समर्थांचा आजचा संदेश आहे. नेतृत्व म्हणजे सर्वांच्या पुढे चालणं नाही, नेतृत्व म्हणजे योग्य वेळी सर्वांना सोबत घेऊन चालणं. आज जर एखाद्याला तुमच्या आधाराची गरज असेल तर त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. कधीकधी दिलेला वेळ हा कोणत्याही सल्ल्यापेक्षा मोठा आधार ठरतो. संकेत क्रमांक 4. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नव्हता त्यांच्याकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. आज काही सिंह राशीच्या व्यक्तींना अशा व्यक्तींकडून सहकार्य, सल्ला किंवा प्रोत्साहन मिळण्याची शक्यता जाणवू शकते, ज्याच्याकडून त्यांनी जशी अपेक्षाही केली नव्हती. कधीकधी आपण लोकांबद्दल तयार केलेली मतं अपूर्ण माहितीवर आधारित असतात. आज कोणाचं मत किंवा मदत स्वीकारण्यापूर्वी अहंकाराऐवजी विवेक वापरा, कारण योग्य सल्ला कोणाकडूनही मिळू शकतो. संकेत क्रमांक 5. प्रतिष्ठेपेक्षा शहाणपण मोठं ठरू शकतं. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रतिमा जपायला आवडते, पण आज एखाद्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटू शकते. अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, हा निर्णय मी योग्य असल्यामुळे घेतोय की फक्त इतरांना दाखवण्यासाठी? प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. कधीकधी शांत राहणं ही सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. संकेत क्रमांक 6. घरातील एखादी छोटी गोष्ट मोठा अर्थ सांगू शकते. आज घरात एखादी साधी घटना घडू शकते, जसं की एखाद्याचं शांत राहणं, नेहमीपेक्षा वेगळं वागणं किंवा एखाद्या विषयावर अचानक झालेला संवाद. ही घटना मोठी नसेल, पण ती तुम्हाला एक गोष्ट जाणवून देऊ शकते. प्रत्येक व्यक्तीला ऐकून घेणारा कोणीतरी हवा असतो. आज काही मिनिटे कुटुंबासोबत मनापासून घालवा. मोबाईल बाजूला ठेवा. काही वेळा तुमची उपस्थिती सर्वात मोठा आधार ठरते. आजचा आत्मचिंतनाचा क्षण. आज स्वतःला हा प्रश्न नक्कीच विचारा, मी लोकांकडून ज्या गोष्टीची अपेक्षा करतो तीच गोष्ट मी त्यांना देतो का? आदर, वेळ, संयम, विश्वास हा विचार तुमच्या नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. स्वामी समर्थांचा आजचा संदेश मोठेपणा पदामुळे नाही, मोठेपणा वागण्यामुळे मिळतो. आज नम्रता आणि संयम हे तुमचे खरे सामर्थ्य ठरू शकतात. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे बाहेरच्या घटनांपेक्षा तुमच्या अंतर्मनाचे संकेत अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. सिंह राशीचे लोक प्रकाशात राहायला घाबरत नाहीत, पण एक गोष्ट अनेकदा घडते, ते इतरांना स्वतःचा मजबूत चेहरा दाखवतात, पण मनातील संघर्ष कोणाला सांगत नाहीत.
आजचे हे 3 संकेत अशा शांत संघर्षाशी संबंधित आहेत. संकेत क्रमांक 7. एक निर्णय जो तुमचा आत्मविश्वास तपासू शकतो. आज काही सिंह राशीच्या व्यक्तीसमोर 2 पर्याय येऊ शकतात. एक मार्ग सोपा वाटेल तर दुसरा मार्ग मेहनतीचा असेल. पहिला पर्याय लगेच आकर्षक वाटू शकतो, पण मनात कुठेतरी दुसरा पर्याय योग्य असल्याची जाणीवही होऊ शकते. अशा वेळी स्वतःला विचारा, मी आजचा आराम निवडतोय की उद्याचं समाधान? काही वेळा कठीण वाटणाऱ्या निर्णयच पुढे मोठा आत्मविश्वास देतो. संकेत क्रमांक 8. तुमच्या शब्दांचा आज अपेक्षेपेक्षा मोठा परिणाम होऊ शकतो. आज तुम्ही सहज बोललेले एखादं वाक्य एखाद्याला प्रेरणा देऊ शकतं किंवा एखाद्याला दुखावूही शकतं. सिंह राशींच्या व्यक्तीमध्ये नेतृत्वाचा गुण असल्यामुळे लोक तुमच्या शब्दांकडे लक्ष देतात. म्हणून आज बोलताना फक्त सत्य बोलू नका. ते समोरच्याला समजेल अशा पद्धतीने बोलण्याचाही प्रयत्न करा. काही वेळा योग्य शब्द योग्य वेळी आयुष्यभर लक्षात राहतात. संकेत क्रमांक 9. एक जुनी भीती सोडण्याची वेळ. प्रत्येकाच्या मनात एखादी न सांगितलेली भीती असते. कुणाला अपयशाची, कुणाला नकाराची, कुणाला लोक काय म्हणतील याची. आज स्वतःशी प्रामाणिक राहा. तुमच्या मनात अजूनही अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहे? ती लिहून काढा आणि मग स्वतःला विचारा, जर ही भीती नसती तर मी आज कोणतं पाऊल उचललं असतं? अनेकदा उत्तर तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात बनतं. आजचा विशेष विचार. सिंह राशीच्या व्यक्तींना मोठी स्वप्न पाहण्याची सवय असते. पण लक्षात ठेवा, मोठं स्वप्न पाहणं पुरेसं नाही. दररोज त्यासाठी छोटंसं पाऊल उचलणं अधिक महत्त्वाचं आहे. आजचा दिवस अशा एका छोट्या पावलाची सुरुवात ठरू शकते. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश. सामर्थ्यवान तोच जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो. आज परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःची प्रतिक्रिया बदलण्याचा प्रयत्न करा. तेच खरे सामर्थ्य आहे. स्वामी भक्तांनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यातील काही शांत पण महत्त्वाचे बदल जाणवू शकतात. सिंह राशीची ओळख फक्त धाडस किंवा नेतृत्व नाही, तर अडचणीच्या काळातही इतरांना धीर देण्याची क्षमता आहे. परंतु आजचा दिवस तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारू शकतो. मी सर्वांची काळजी घेतो, पण स्वतःच्या मनाची काळजी शेवटीच का घेतो? संकेत क्रमांक 10. एक छोटा निर्णय भविष्यात मोठा परिणाम देऊ शकतो. आज तुम्हाला एखाद्या कामात आत्ताच करू की नंतर असा प्रश्न पडू शकतो. तो फोन करण्याचा निर्णय असू शकतो, एखादा अर्ज भरण्याचं, एखादं काम सुरू करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीची माफी मागण्याचा. सुरुवातीला ही छोटी गोष्ट वाटेल, पण काही वेळा अशा छोट्या निर्णयांमुळे पुढचा मार्ग खुला होतो. आज शक्य असल्यास योग्य काम पुढे ढकलू नका. संकेत क्रमांक 11. तुमच्या शांततेची आज कसोटी लागू शकते. आज एखादी व्यक्ती तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकते किंवा एखाद्या चर्चेत तुमचं मत लगेच स्वीकारलं जाणार नाही. अशावेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवाज वाढवण्याची गरज नाही. कधीकधी शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. सिंह राशीचा खरा मोठेपणा रागात नाही, तर संयमात आहे. आज तुमची ही ताकद उपयोगी पडू शकते. संकेत क्रमांक 12. एक भावनिक आठवण तुम्हाला नवीन प्रेरणा देऊ शकते. आज एखादं ठिकाण, एखादा जुना फोटो किंवा एखादी आठवण मनात येऊ शकते, पण यावेळी त्या आठवणीत दुःख शोधू नका. स्वतःला विचारा, या अनुभवामुळे मी आज कोणता चांगला माणूस झालो? जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. जर तुम्ही त्या धड्याकडे लक्ष दिलं तर भूतकाळ ओझं न राहता तुमची ताकद बनू शकते. आजचा आत्मसंवाद. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी माझ्या मूल्यानुसार जगलो का? हा प्रश्न रोज विचारण्याची सवय तुमच्या निर्णयामध्ये स्पष्टता आणू शकते. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश. खरा राजा तो नसतो ज्याच्याकडे सत्ता असते. खरा राजा तो असतो जो स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवतो. आज परिस्थितीवर नियंत्रण नसेल तरी स्वतःच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तेच खरे सामर्थ्य आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला असाल तर मनापासून तुमचे आभार. आज आपण 19 जुलैच्या सिंह राशीसाठी 15 संभाव्य जीवन संकेताचा प्रवास केला. आता शेवटचे 3 संकेत आणि दिवसाचा अंतिम संदेश ऐकूयात. संदेश क्रमांक 13. एक शांत क्षण तुमच्यासाठी उत्तर घेऊन येऊ शकतो. दिवसभरात असा एखादा क्षण येऊ शकतो जेव्हा अचानक सर्व गोंधळ थांबलेला वाटेल. तो सकाळचा चहा असू शकतो, संध्याकाळची फेरफटका किंवा रात्रीची शांत वेळ. त्यावेळी तुमच्या मनात एखादा स्पष्ट विचार येऊ शकतो. तो कोणताही चमत्कार नसतो, तर दिवसभराच्या अनुभवातून आलेली स्पष्टता असते. म्हणून आज काही मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. संकेत क्रमांक 14. तुमच्या नेतृत्वाचा खरा अर्थ समोर येऊ शकतो. सिंह राशीचे लोक अनेकदा पुढे उभे राहतात, पण आज नेतृत्वाचा अर्थ आदेश देण्यात नाही, तर इतरांचं मन समजून घेण्यात असू शकतो.
एखाद्या व्यक्तीला तुमच्या प्रोत्साहनाची गरज भासू शकते. तुमचं एक सकारात्मक वाक्य, एक फोन किंवा एक साधी विचारपूस एखाद्याचा दिवस चांगला बनवू शकते. कधीकधी सर्वात मोठं नेतृत्व म्हणजे इतरांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणं. संकेत क्रमांक 15. आजचा सर्वात मोठा विजय. आजचा सर्वात मोठा विजय कोणत्याही स्पर्धेत जिंकणं नसतील. तो असेल स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं, घाई न करता योग्य निर्णय घेणं आणि परिस्थिती कठीण असली तरी स्वतःची मूल्य न सोडणं. हा विजय बाहेरून दिसणारा नाही, पण तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक मजबूत करू शकतो. आज काही मिनिटे शांत बसा, डोळे मिटा, मनात श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणत्या एका व्यक्तीचं जीवन थोडंसं चांगलं करू शकतो. हा विचारच तुमच्या दिवसाला अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुमची खरी ओळख फक्त धाडस नाही, ती आहे अडचणीतही शांत राहण्याची ताकद, यशातही नम्र राहण्याची वृत्ती आणि अपयशातून पुन्हा उभं राहण्याचं धैर्य. प्रत्येक दिवस परिपूर्ण असणार नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला अधिक शहाणा बनवू शकतो. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्यासोबत एक गोष्ट लिहा, आज मी स्वतःमध्ये कोणता सकारात्मक बदल सुरू करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि दररोज अशा सखोल राशी भविष्य आणि प्रेरणादायी विचारांसाठी स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.